हाय एव्हरीवन, आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही टाइप्स ऑफ ॲब्सॉर्प्शन आहे तर ते बघणार आहोत. रेनर फर्स्ट रिकॉग्नाइज अँड क्लासिफाय द वॉटर मेकॅनिझम इन वॉटर ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर mechanism into two types. First is the active absorption and second is the passive absorption. म्हणजे काही ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर आहे तर ते दोन क्लासमध्ये किंवा दोन टाईप्समध्ये त्याचं डिवायडेशन झालेलं आहे. फर्स्ट टाइप्स आहे ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आणि सेकंड टाइप्स आहे पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. फर्स्ट यावर लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की जे काही प्लांट्स आहे तर ते रूट हियर्सद्वारे वॉटर हे ॲब्सॉर्ब करत असतात. त्याचप्रमाणे जे काही रूट इयर्स आहेत तर ते झिरोफायटिक प्लांट्समध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप झाले आहेत, तर हायड्रोफायटिक प्लांट्समध्ये टोटली ॲब्सेंट आहे. तर ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन, फर्स्ट रूट इयर्स प्ले अँड ॲक्टिव्ह रोल. जे काही वॉटर आहे तर ते रूट इयर्सद्वारेच ॲब्सॉर्ब केले जातात, म्हणून रूट इयर्स एकदम महत्त्वाचे आहेत. म्हणजे दीज आर इम्पॉर्टंट रोल इन द ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. सेकंड, वॉटर एंटर्स इंटू रूट इयर्स बाय ऑस्मॉसिस. जे काही वॉटर आहे तर ते रूट इयर्समध्ये ऑस्मॉसिसद्वारे एंटर किंवा त्याची जी काही एंट्री आहे तर ती ऑस्मॉसिसद्वारे होत असते. 3 नंबर, प्रोसेस ऑकर्स अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. आपण यावर लेक्चरमध्ये डिफरन्स बघितला आहे. त्या डिफरन्समध्येच बघितलं आहे की जे काही ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आहे तर ते कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अपोजिट किंवा कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या विरुद्ध घडून येणारी प्रोसेस आहे. त्यानंतर 4.1 आहे मेटाबॉलिक एनर्जी स्पेंड. म्हणजे काही ATP मॉलिक्यूल आहे तर ती एकदम महत्त्वाची आहे किंवा इट इज म्हणजे त्या ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये मेटाबॉलिक एनर्जी स्पेंड केली जाते. आता जी काही मेटाबॉलिक एनर्जी आहे म्हणजेच काही जे काही ॲडेनोइन ट्रायफॉस्फेट ATP मॉलिक्यूल आहे तर ते ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये स्पेंड केलेले जातात. आता जे काही देर आर द 2 मेजर थिअरीज टू एक्सप्लेन द ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन. म्हणजे काय ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आहे तर ते दोन थेअऱ्यांद्वारे एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट थिअरी आहे ऑस्मोटिक थिअरी आणि सेकंड वन थिअरी आहे नॉन ऑस्मोटिक थिअरी. फर्स्ट थिअरी आहे ऑस्मोटिक थिअरी आणि सेकंड वन आहे नॉन ऑस्मोटिक थिअरी. तर फर्स्ट आपण बघूयात अगोदर की ऑस्मोटिक थिअरी. ॲटकिन्स इन 1960 अँड प्रिस्टली in 1920 to 1922 among the first to postulate an osmotic theory of active absorption. म्हणजे काही ॲटकिन्स आहेत आणि प्रिस्टली आहेत. ॲटकिन्स 1916 आणि प्रिस्टली 1920 ते 1922 या दरम्यान ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनची जी काही ऑस्मोटिक थिअरी आहे तर ती फर्स्ट त्याचे पॉस्ट्युलेट हे शोधून काढलेले आहे. The value of osmotic pressure of the cell sap of root hairs is generally 2.0 atmosphere. म्हणजे काही ऑस्मोटिक प्रेशरमध्ये जे काही सेल सॅपमधील जे काही रूट इयर्स आहे तर त्याची जी काही लेंथ आहे तर किंवा जी काही व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू आहे 2.0 ॲटमॉस्फिअर. हायर DPD ऑफ द सेल सॅप ऑफ द रूट इयर्स कॉजेस एंडोऑस्मॉसिस ऑफ द सॉईल वॉटर. म्हणजे जे काही सेल सॅपचे जे काही रूट इयर्स आहे तर त्यामध्ये जास्त हायर DPD असेल. DPD म्हणजे डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. म्हणजे त्या सेल सॅपच्या रूट इयर्समध्ये जर हायर DPD असेल तर तेथील त्या केसेसमध्ये जो काही सॉईल वॉटर आहे तर त्यामध्ये एंडोऑस्मॉसिस हे घडून येत असते. आता ऑस्मॉसिसचे पण 2 टाईप्स आहेत, एक्झोऑस्मॉसिस आणि एंडोऑस्मॉसिस. एक्झोऑस्मॉसिसमधील प्लांटच्या बाहेर होणारे ऑस्मॉसिस आणि एंडोऑस्मॉसिस म्हणजे इनर पार्टमध्ये किंवा आतमध्ये होणारे प्लांट्समध्ये आतमध्ये होणारे ऑस्मॉसिस. तर सेल सॅपमध्ये जर हायर DPD असेल तर तेथे एंडोऑस्मॉसिस सॉईल वॉटरचं एंडोऑस्मॉसिस हे टेक्स प्लेस होते किंवा घडून येत असते. आता सेकंड थिअरी आपण बघूयात की नॉन ऑस्मोटिक थिअरी. सेकंड थिअरी आहे नॉन ऑस्मोटिक थिअरी. वॉटर इज ॲब्सॉर्ब बाय अगेन्स्ट अ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या एकदम अपोजिट वॉटर हे ॲब्सॉर्ब केले जाते. कारण की आपण ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये बघितलं आहे की जी काही ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आहे तर ती पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अपोजिट घडून येणारी प्रोसेस आहे. ॲब्सॉर्प्शन रिक्वायर्ड ॲट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी फ्रॉम रेस्पिरेशन. रेस्पिरेशनसाठी मोठ्या प्रमाणात मेटाबॉलिक एनर्जी ही खर्च करायला लागते. म्हणजेच ATP मॉलिक्यूल हे
ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनसाठी महत्त्वाचे आहेत, कारण की जे काही रेस्पिरेशन आहे म्हणजे काही जे काही श्वसन आहे तर त्यासाठी ATP मॉलिक्यूल हे महत्त्वाचे आहे. म्हणजेच काय की एक प्रकारची एनर्जी ही स्पेंड करावी लागते किंवा महत्त्वाची आहे. रेनर्स ॲक्टिव्ह थिअरी इज कॉल्ड ॲज ऑस्मॉटिक ॲक्टिव्ह थिअरी. आता रेनरने जे काही ॲब्सॉर्प्शन आहे तर ते दोन याच्यामध्ये विभागलं गेलं आहे, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन एक्सप्लेन करताना दोन थेऱ्यांचा आधार घेतलेला आहे, ॲक्टिव्ह ऑस्मॉटिक थिअरी आणि नॉन ऑस्मॉटिक थिअरी. तर जे काही रेनर्स ॲक्टिव्ह थिअरी आहे तर त्यालाच म्हटले जाते ऑस्मॉटिक ॲक्टिव्ह थिअरी. आता आपण बघूयात पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. सेकंड टाइप्स आहे पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन प्रोसेस ऑकर्स अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. म्हणजे ॲक्टिव्ह जे काही पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन आहे तर ते कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या माध्यमातून घडून येणारं ॲब्सॉर्प्शन आहे. त्याच्यामध्ये जी काही मेटाबॉलिक एनर्जी तर ती स्पॉन्टेनियस ॲब्सॉर्प्शन आहे. त्यानंतर सेकंड वन ॲब्सॉर्प्शन इज कंट्रोल बाय ट्रान्सपिरेशन. म्हणजे काही वॉटर ॲब्सॉर्ब आहे, जी काही ॲब्सॉर्प्शन जी काही प्रोसेस आहे तर ती ट्रान्सपिरेशनद्वारे कंट्रोल केली जाते. नेक्स्ट अबाउट 96% ऑफ वॉटर इज ॲब्सॉर्ब बाय द पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. म्हणजे जे काही टोटल ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर आहे तर आउट ऑफ दिस 96% ऑफ वॉटर हे पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनद्वारे ॲब्सॉर्ब केले जाते. म्हणजे फक्त 4% वॉटर इज ॲब्सॉर्ब बाय द ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन अँड रिमेनिंग ॲब्सॉर्प्शन इज ॲब्सॉर्ब बाय द पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. म्हणजे 96% ॲब्सॉर्प्शन हे पाण्याचं ॲब्सॉर्प्शन हे पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनद्वारे केले जाते आणि जे काही राहिलेलं 4% आहे तर ते ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनद्वारे पाणी हे ॲब्सॉर्ब केले जाते. म्हणजे याच्यामध्ये आता आपण आज दोन प्रकारचे ॲब्सॉर्प्शन बघितले, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. तर ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन हे दोन थेऱ्याद्वारे एक्सप्लेन केलेले आहे, ऑस्मॉटिक आणि नॉन ऑस्मॉटिक थिअरी. आणि जे काही पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन आहे तर ते ट्रान्सपिरेशनद्वारे कंट्रोल केले जाते. त्याचप्रमाणे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्याच अलॉंग द पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन आर द टेक्स प्लेस. आणि जे काही टोटल ॲब्सॉर्प्शन आहे तर त्यापैकी 96% ऑफ वॉटर, जे काही 96% ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर हे पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनद्वारे ॲब्सॉर्ब केले जाते. थँक्यू.